नमस्कार, खूप स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघत आहोत वर्षभर टिकणारं आणि सर्वांच्याच आवडीचं असं कैरीचं लोणचं, जे आपण बाहेरचा कोणताही मसाला न वापरता किंवा इतरही कोणतेही प्रिझर्वेटिव्ह्ज न वापरता बनवणार आहोत. तरीही संपेपर्यंत आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही आणि याच प्रकारे रसरशीत राहील. तर स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर लोणचं बनवण्यासाठी मी 4 किलो कैऱ्या मीडियम साईजमध्ये कट करून घेतल्या आहेत आणि आता मी कैरीचा हा जो मधला कोईचा पोर्शन असतो तो असा वेगळा करून घेते आणि एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला सर्व कैऱ्या व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत. तर लोणचं बनवताना कैऱ्या या नेहमी कडक आणि आंबट असल्या पाहिजे. तर कैऱ्या आणतानाच ही काळजी घ्या. तर या प्रकारे आपल्या सर्व कैऱ्या व्यवस्थित अशा स्वच्छ करून झाल्या आहेत. आता मी तुम्हाला साईज दाखवते. या साईजमध्ये अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये मी कैऱ्या कट केल्या आहेत. आता 4 किलो लोणचं बनवण्यासाठी मी सुरुवातीला घेते आहे या चमच्याने 8 चमचे मीठ. तर हे मीठ मी आता कढईमध्ये गरम करून घेते आहे. लोणचं बनवताना मीठ नेहमी गरमच करून घेतलं गेलं पाहिजे, याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता या कैऱ्यांमध्ये मी घालते आहे 2 चमचे हळद आणि हे गरम केलेलं मीठ. तर आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक कैरीला हळद आणि मीठ लागायला हवं. तर ही प्रोसेस झाल्यावर आपल्याला लगेचच लोणचं करायला घ्यायचं नाही आहे. लोणचं बनवायच्या आदल्या दिवशीच आपल्याला कैऱ्या आणून ठेवायच्या आहेत आणि रात्रभरासाठी आपल्याला त्या एका मोठ्या टोपल्यामध्ये निथळत ठेवायच्या आहेत. सर्व एकजीव झाल्यावर मी आता एका टोपलीमध्ये या कैऱ्या काढून घेते आहे निथळत ठेवण्यासाठी रात्रभर. जर तुमच्याकडे अशी मोठी टोपली नसेल तर तुम्ही पोह्यांच्या जाळीमध्ये किंवा पुरणाची जी जाळी असते त्यामध्येही कैऱ्या रात्रभरासाठी ठेवल्या तरी पण चालणार आहे. पण तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर नका करू कैऱ्या ठेवण्यासाठी, नाहीतर कैरीला जे सुटलेलं पाणी असते ते पुन्हा कैरीलाच लागून कैऱ्या नरम पडू शकतात आणि लोणचं लवकर खराब व्हायची शक्यता असते. तर माझ्या सर्व कैऱ्या यात बसल्या नाही आहेत. तर राहिलेल्या ज्या कैऱ्या आहेत तर त्या मी एका छोट्या जाळीमध्ये शिफ्ट करून घेते आहे. या प्रकारे आत्ताच आपण याला हळद आणि मीठ लावलं होतं आणि तुम्ही बघू शकतायत लगेचच याला एवढं पाणी सुटलं आहे या प्रकारे. तर आता मी एक कोरडी परात घेतली आहे आणि मोठ्या जाळीखाली ठेवली आणि या छोट्या जाळीखाली पण एक मोठं भांडं ठेवलं आहे, जेणेकरून निथळलेलं पाणी त्यात जमा होईल आणि कैऱ्यांना लागणार नाही. आता दोन्ही टोपले मी या प्रकारे कॉटनच्या कपड्याने कवर करून घेते रात्रभरासाठी. आता दुसऱ्या दिवशी मी लोणच्याचा मसाला बनवते आणि 4 किलो लोणच्यासाठी मी 50 ग्रॅम धने घेतलेत आणि ते कढईमध्ये छान असे भाजून घेते. धने भाजून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये 10 ग्रॅम मिरे आणि 10 ग्रॅम लवंग घालायचे आणि ते थोडीशी गरम करून घ्यायची धण्यासोबत. जास्त असे भाजायची गरज नाही आहे धणे आणि मिरे. तर या प्रकारे गरम झाल्याबरोबर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतोय गार होण्यासाठी. आता लगेचच आपल्याला या कढईमध्ये 100 ग्रॅम बडीशोप घ्यायची आहे. 4 किलो लोणच्यासाठी 100 ग्रॅम बडीशोप घेतली आहे मी आणि ती पण अशी भाजून घेते कढईमध्ये. बडीशोपचा थोडासा कलर चेंज झालेला लक्षात आलं की लगेचच आपल्याला तीही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची गार व्हायला. धने गार झाल्याबरोबर आता आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला. या प्रकारे त्याची पावडर झाली ती मी एका वाटीत शिफ्ट करून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात पुन्हा मी बडीशोप वाटून घेते. यातच 8 ते 9 इलायची घालायची आणि ती पण वाटून घ्यायची आहे. छान पावडर झाली याची. आता आपल्याला 4 किलो लोणच्यासाठी लागतं 400 ग्रॅम मीठ. त्याच्यापैकी 8 चमचे मीठ आपण रात्रीच वापरलं आहे कैऱ्यांना आणि राहिलेलं जे मीठ आहे ते मी गरम करून घेते आहे. तर लोणचं बनवताना मीठ गरम करून घ्यायचं कारण असं की हवेतली आर्द्रता मिठात लगेच शोषली जाऊन मीठ लगेच मॉइश्चर धरतं आणि ते जर तसंच आपण डायरेक्टली जर लोणच्यामध्ये घातलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. पण या प्रकारे जर आपण लोणचं बनवताना मीठ गरम करून घेतलं तर आपलं लोणचं संपेपर्यंत खराब होत नाही. त्यामुळे लोणचं बनवताना शक्यतो नेहमी याच प्रकारे मीठ गरम करून घ्यायचं. मीठ गरम झाल्याबरोबर याच कढईत मी आता 1 चमचा तेल घालते आणि 1 चमच्यावरून मेथी दाणे मी यामध्ये छान असे फ्राय होऊ देते आहे. 4 किलो लोणच्यासाठी 1 चमचा मेथी दाणे हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर हे छान ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय झाले की मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता मी मोठी कढई ठेवली आहे गॅसवर. आता आपल्याला मोहरीची जी डाळ असते ती गरम करून घ्यायची आहे. फक्त 4 किलो लोणच्यासाठी मी 3 पावशर मोहरीची डाळ वापरते आहे
आणि ती यामध्ये फक्त गरम करून घ्यायची, अशी चटका देऊन घ्यायची फक्त. ही जी डाळ असते ही आपल्याला जास्त भाजायची अजिबात नाही आहे. जर ही डाळ पण जास्त भाजली तर लोणच्याला कडवटपणा यायची शक्यता असते. फक्त थोडासा चटका देऊन घ्यायचा आहे. जर कोणाला मोहरीची डाळ कशी असते माहिती नाही तर मी दाखवते. हे बघा, या प्रकारची मोहरीची डाळ असते आणि लोणचं बनवण्यासाठी ती आपल्याला आवश्यकच असते. तर तिला गरम करून झाल्याबरोबर मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण केलेली धना पावडर मी इथे घालते आहे. गरम केलेलं मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट घ्यायचं आहे 1 वाटी. मीडियम साईजपेक्षा छोटी 1 वाटी असते ती वाटी भरून घेते. तुम्हाला अंदाज सांगायचा झाला तर पोहे खायच्या चमच्याने 20 ते 22 चमचे लाल तिखट घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बडीशोपची जी पावडर केली होती ती घेतली आहे आणि मेथी दाणे फ्राय करून घेतलेले पण यात घालून घेते आहे या प्रकारे. आता मोहरीची डाळ, त्यानंतर बडीशोप पावडर, लाल तिखट, मीठ, धने पावडर आणि मेथीचे दाणे फ्राय केलेले आपण सर्व घेतले. आता मी एक मोठं असं टोपलं घेते जेणेकरून मला मोकळं असं मसाला सर्व हलवता येईल. तर सर्व मसाला मी आता हलवून घेते आणि मसाला हलवून झाल्याबरोबर आपल्याला यामध्ये घालायची आहे गूळ पावडर. गूळ पावडर घातल्याने लोणचं काही गोड वगैरे होत नाही पण त्याला छान चव येते. तर माझी गूळ पावडर जी आहे ती जास्त गोड आहे त्यामुळे मी ही या वाटीने मी अर्धीच वाटी घेते. तुमचा गूळ पावडर जर जास्त गोड नसेल तर तुम्ही 1 वाटी पण घालू शकता. खूप छान टेस्ट येते लोणच्याला, गुळचट अजिबात होत नाही लगेचच. तर यामध्ये हे पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता 4 किलो लोणच्यासाठी आपल्याला 1.5 लिटर तेल लागणार आहे. पण मी सुरुवातीला 1 लिटर तेल कडकडीत असं गरम करून घेते आधी या प्रकारे. तेल कडकडीत गरम झालं, मी मोहरी टाकून बघितलंय, तुम्ही बघू शकता. आता मी हे थोडंसं गार होण्यासाठी ठेवते आहे. आणि आता 1 वाटी भरून लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. साधारण या अंदाजे 40 ते 50 लसूण पाकळ्या असतील. तर यापैकी मी फक्त हातात बसतील तेवढ्या लसूण पाकळ्या अशा जाड्या भरड्या अशा खलबत्त्यामध्ये वाटून घेतल्या. आता थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं की त्यामध्ये मी लवंग घालते आहे. लवंग फ्राय झाली की ती मी आता आपण जो मसाला हलवून ठेवला होता लोणच्याचा त्यामध्ये घालून घेते या प्रकारे. आणि लवंग घातल्यावर मी आता 1 ते 2 लसूण पाकळ्या तेलात घालून बघते. तेल जास्त असं गरम नाही आहे, कडकडीत. आणि आता मी अर्धं तेल त्यातलं काढून घेतलं आहे आणि मग या लसूण पाकळ्यात घातल्या आणि मग नंतर ठेचलेला लसूण त्यात फ्राय करून घेतला आहे तेलामध्ये. तेल अर्धं काढून घ्यायचं आहे आपल्याला, नाही तर ते उतू जाण्याची शक्यता असते. आता तेल खाली काढून घेतलं आहे मी आणि आता त्यामध्ये मी 1 ते 1.25 चमचा हिंग घालते आणि 1 चमचा भरून हळद घालते या प्रकारे. आणि ते छान असं हलवून घ्यायचं आहे. तेल असं कडकडीत असं गरम नाही आहे. कडकडीत गरम तेलात जर आपण हे घातलं तर करपू शकतं. याच प्रकारे थोडंसं नॉर्मलला आलं की मग घालायचं. आता तेल मी अजून गार होऊ देते थोडं. तुम्हाला आता कैऱ्या दाखवते आपण रात्री ठेवलेलं. तुम्ही बघितलं ते कॉटनचा कपडा पण आपला चांगला ओला झालेला आहे आणि खूप सारं पाणी जमा झालं आहे त्यामध्ये. हे बघा, आता यातलंही तुम्हाला मी दाखवते खाली किती पाणी जमा झालं. हे बघा, एवढं पाणी जमा झालं आहे. एवढं पाणी जर आपल्या लोणच्यात गेलं तर आपलं लोणचं खराब कसं होणार नाही सांगा. आता आपल्या तेलात मी हात घालून बघितला, हाताला बोटाला सहन होईल एवढं ते तेलाचं टेम्परेचर असेल. अशाच कंडिशनला आपल्याला हे तेल छान असं आधी हलवून घ्यायचं आहे. गार झाल्यावर हाताला हात घातल्यावर, बोट घातल्यावर कोमट राहील, सहन होईल असं तेल झालं की मग आपल्याला हे या मसाल्यामध्ये तेल सर्व घालून घ्यायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. तेल आपल्याला अजून अर्धा लिटर लागणार आहे पण आपल्याला सुरुवातीलाच एवढं तेल घालायचं नाही आहे. आता आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या मी यामध्ये घालून छानपैकी ते असं मिक्स करून घेते आहे. एकजीव करून झालं की मग या प्रकारे असं दाबून घ्यायचं आणि मग आपल्याला त्यावर अशी एखादं मोठं भांडं किंवा अशी परात झाकून ठेवायची. तर मी हे सकाळी असं झाकून ठेवलं आणि रात्री बघितलं की ते असं त्याला तेल सुटलेलं वर आलं आहे या प्रकारे. तर मी ते उघडून आता मिक्स करते आणि आता माझ्या असं लक्षात येते, आता आपलं हलवण्याचं काम होतं त्यामुळे मी मोठं असं टोपलं घेतलं होतं. पण ते आता खोलगट भांड्यात ठेवण्याची गरज आहे जेणेकरून सर्व कैऱ्या तेलाखाली जातील आणि लोणचं व्यवस्थित मुरेल. त्यामुळे मी एका खोलगट प्लास्टिकच्या भांड्यात हे लोणचं काढून घेतलं आहे आणि मी हे आता रात्रभर ठेवते आणि सकाळी बघते उघडून तर एवढं तेल वर आलं आहे त्याला. आता आपण अर्धा लिटर तेल अजून घालणार आहोत यावर. तर मी अर्धा लिटर तेल कडकडीत असं गरम करून घेते आधी. गरम झाल्यावर ते पुन्हा आपल्याला कालच्याच प्रोसिजरने गार करायचं आहे. बोट घातल्यावर सहन होईल एवढं गार झालं की हे तेल मी यात घालून घेतलं आहे
आणि पुन्हा ते खालीपासून असं हलवून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे. या प्रकारे एकजीव झाल्याबरोबर मी पुन्हा ते असं दाबून ठेवणार आहे. या प्रकारे असं दाबून ठेवणार आहे आणि 1 दिवसासाठी मी पुन्हा यातच ते ठेवणार आहे झाकून. आता दुसऱ्या दिवशी मी हे उघडलं आहे आणि तुम्ही बघताय छान तेल आपलं वर आलं आहे. व्यवस्थित असं तेलाचं प्रमाण झालं आहे. 4 किलो लोणच्याला 1.5 लिटर तेल. या प्रकारे आता हे तेल हे छान सुटलं. आता मी हे साठवणीची जी आपली बरणी असते लोणच्याची चिनी मातीची, त्या बरणीमध्ये मी सर्व लोणचं काढून घेते आणि वापरासाठी मी एका छोट्या बरणीमध्ये हे लोणचं काढून घेते या प्रकारे. तर आपलं छान लोणचं तयार झालेलं आहे. हे 8 ते 10 दिवसात छान मुरतं आणि छान अशी टेस्ट येते. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करा. तुम्ही नक्की याच रेसिपीने बनवणार ही माझी खात्री आहे. तर ज्यांनी कोणी आता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.